नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेमनाथ आणि मोठ्याबाई पोपटरावांकडे आलेले असतात. प्रेमनाथ आपली ओळख करून देत म्हणतो की नमस्कार, आम्ही प्रेमनाथ विंजे सरकार. पोपटराव हसत म्हणतात की सरकार? कुठले सरकार? मोठ्याबाई म्हणतात की आपले जावई आहेत ते नारायणीचे मिस्टर. पोपटराव म्हणतात आपले? प्रेमनाथ म्हणतो की अहो आपले म्हणजे आता बहिणींचे जावई बापू तसे भावाचे जावई बापू. आणि म्हणतो की तुम्हाला सांगतो यांच्या प्रचार प्रमुखाचे पद आमच्याकडे आहे. पोपटराव शांतपणे म्हणतात प्रचार प्रमुख पद? आणि मोठ्याबाईंना विचारतात की तिकीट मिळालं का तुम्हाला? यावर प्रेमनाथ आणि मोठ्याबाई थोड्याशा शॉक होतात. प्रेमनाथ घाबरून उठून उभा राहतो. पोपटराव म्हणतात की काय सोसायटीची निवडणूक वाटली का तुम्हाला ही? आणि प्रेमनाथला म्हणतात की आणि पद दिलं घेतलं हे ठरवणारा तू कोण? म्हणजे आम्ही येडे आहोत का? मोठ्याबाई घाबरत म्हणतात की तसं नाही, पद वगैरे काही नाही, प्रचार करणारा माणूस समजा. कसं आहे, घरचे आहेत ते, प्रचार मनापासून करतील म्हणून ठेवला आहे त्यांना. प्रेमनाथ म्हणतो की म्हणजे आपला माणूस म्हटल्यावर ती मनापासून करणार ना प्रचार आम्ही. अहो प्रचंड मताने निवडून येणार आमच्या सासूबाई, तुम्ही बघाच. समोरच्याचा डिपॉझिट ना कायमचं गायब. पोपटराव वैतागून म्हणतात ए गप्पे. आणि मोठ्याने ओढून म्हणतात की म्हणजे आमच्यामध्ये दम नाही आहे, आमची सीट पडणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? मोठ्याबाई म्हणतात की नाही, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, तसं नव्हतं म्हणायचं त्यांना. अहो असं काय करताय? हे गाव तुमचं, मतदारसंघ तुमचा, तुम्ही सत्ताधारी आणि नामधारी पण. पोपटराव म्हणतात की हे कायम लक्षात ठेवायचं. आता हे महिला राखीव संघ झालाय म्हणून हे सगळं करावं लागतंय. पण असो, आम्ही तुमचं नाव सुचवलं आहे आणि आता लवकरच पक्ष श्रेष्ठींशी आम्ही बोलू. मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की नाही, म्हणजे उमेदवार म्हणून तुमच्या बहिणीलाच उभा करणार ना? पोपटराव म्हणतात की शब्द दिला आम्ही तुम्हाला. प्रेमनाथ खुश होऊन मोठ्याबाईंना म्हणतो की सासूबाई अभिनंदन, क्लीन इमेज पाहिजे. आणि आमच्या सासूबाईंची क्लीन इमेज आहे. कसं आहे, जो निर्मळ त्यालाच मत बक्कळ. अहो अपोजिशनवाले किती मागे लागले होते आमच्या सासूबाईंच्या. मोठ्याबाई आश्चर्याने प्रेमनाथकडे बघत म्हणतात की हो का? प्रेमनाथ थोडासा घाबरतो आणि म्हणतो की हो. पोपटराव सुद्धा म्हणतात की हो का? आणि मोठ्याबाईंना म्हणतात उठा. मोठ्याबाई घाबरून उठून उभ्या राहतात. पोपटराव म्हणतात की तिकडे जा, आता तिकडे जाऊन तिकीट घ्यायचं, इकडे तिकीट भेटणार नाही. मोठ्याबाई तुमची इमेज क्लीन आहे म्हणून आम्ही तुम्हाला तिकीट देत नव्हतो. तुम्ही गोविंद महाराजांच्या ज्येष्ठ सुनबाई आहात म्हणून तिकीट देत होतो. त्यांची पुण्याई केव्हा कामाला येणार? तुम्हाला पाडलं तर जनतेला पाप लागेल ना. आणि एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची, तुम्ही आमदार म्हणून निवडून आला तरी तुमच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आमच्याकडे असणार कायम. मोठ्याबाई थोडंसं टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की आता हे काय सांगणं झालं का दादासाहेब? अहो ही बहीण काही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे. एवढी ओवाळणी दिली आहे तुम्ही, त्याची मी तुम्हाला परतफेड करणार. असं भावाचं बोलणं कोण टाळणार? भावाच्या शब्दाबाहेर नाही आहे मी. पोपटराव म्हणतात चला या, आता अर्जंट मीटिंग आहे आम्हाला, ह्या असल्या कामासाठी आम्हाला वेळ नाही आहे. मोठ्याबाई म्हणतात की हो, घरी धुणं पडलं आहे, मला पण लवकर जायचं आहे. आणि असं म्हणून जायला निघतात. प्रेमनाथ मात्र पोपटरावांच्या कार्यकर्त्याला स्वतःचा नंबर देऊन म्हणतो हा माझा नंबर आहे, सेव्ह करून ठेव. प्रेमनाथ विंजे सरकार, प्रचार प्रमुख. मोठ्याबाई थोडंसं पुढे जाऊन प्रेमनाथची वाट बघत उभे राहतात. प्रेमनाथ आल्यावरती मोठ्याबाई रागाने विचारतात काय आहे तुमचं? कशासाठी थांबला होता? सारखं वाचा वाचा बोलायचं, तुमच्यामुळे तिकीट चाललं होतं माझं. प्रेमनाथ इकडे तिकडे बघत म्हणतो की सासूबाई तुमच्या लक्षात येतंय का, हा जो आहे ना तो तुम्हाला मानलेली बहीण म्हणून बुजगावणं करतोय तुमचं. तुम्ही ऐकलं का काय म्हणाला तो म्हणाला की सत्तेचा रिमोट त्याच्या हातात असणार, म्हणजे आता हा तुम्हाला कंट्रोल करणार. मोठ्याबाई म्हणतात मी आमदार झाले ना मग त्यांना पण कळेल, हे आनंदीबाई अंताजी दिग्रजकरांना कंट्रोल करणारा रिमोट अजून जन्माला यायचा आहे आणि सगळी पावर माझ्या हातामध्ये येऊ दे, मग या पोपटाची पोपटपंची कशी बंद करते ना ते बघाच तुम्ही. प्रेमनाथ खुश होऊन म्हणतो की कमाल आहे सासूबाई तुमची, मानलं तुम्हाला. तर इकडे पोपटरावांचा कार्यकर्ता पोपटरावांना म्हणतो की साहेब जरा बोलायचं होतं, ते आनंदीबाई दिग्रजकर आणि तिचा तो तीनपट जावई जरा वाढीवच दिसतात मला. इलेक्शनला निवडून आल्यावर आपण ऐकतीलच आपलं असं वाटत नाही आहे मला. पोपटराव म्हणतात की तुला काय म्हणायचं आहे? हे आदरणीय सन्माननीय. पोपटरावांना काहीच कळत नाही का, आम्ही येडे आहोत का? तो कार्यकर्ता म्हणतो तसं नाही आहे साहेब, तो जावई
जावई मला ना जरा कावेबाजच वाटतो. पोपटराव म्हणतात की कावेबाज असू दे नाहीतर धोकेबाज, आमच्याशी जरा तरी वाकड्यात शिरले ना तर त्याचं तेच तिकीट कापून दुसऱ्यांना देईन, कळलं का. नंतर आपण इकडे रात्री पाहतो की सर्व फंटा गँग मंदिरामध्ये अभ्यास करत बसलेले असतात. इंदू म्हणते की तुम्ही त्या आदूला सांगा तो किती रडतोय. पप्पा म्हणतो की आत्तापर्यंत शांत बसला असेल ना. इम्रान म्हणतो आत्तापर्यंत शांत बसला असेल, मला नाही वाटत. परी रडत म्हणते की मला तर आत्ताही रडू येतंय. इंदू किती त्रास होतोय गो तुला. इंदू सगळ्यांवर ओरडत म्हणते की गप्प बसा रे, एवढं काय लागलं नाही मला, 2-3 दिवसांमध्ये बरं होईल. इम्रान म्हणतो की अगं पण इंदू तुझी परीक्षा. इंदू म्हणते अरे मी 2-3 दिवसाचं लिहिणार नाही आहे आणि नंतर मी सटासट लिहून काढेल. तितक्या तिथे आतोबा आणि गोपाळ येतात. आतोबा इंदूला विचारतात की इंदू माय बरं वाटतंय ना, आता ही थोडी औषधं आहे ती खाऊन घ्या. इंदू औषधांकडे बघून टेन्शनमध्ये येऊन म्हणते की औषध मी नाही पिणार, खूप कडू असतं ते. गोपाळ इंदूला म्हणतो इंदे ते सांगतायत ना औषध घे म्हणून, मग गुपचूप औषध घे. इंदू म्हणते नाही रे गोपाळ, खूप कडू असतं ते. गोपाळ म्हणतो बरं व्हायचंय ना तुला. इंदू म्हणते की हो व्हायचंय आणि पटकन आतोबांना म्हणते की आतोबा द्या आणि विचारते की आतोबा मी औषध पिल्यानंतर 2-3 दिवसामध्ये बरी होईल ना, सांगा यांना. या सगळ्यांना ना खूप टेन्शन आलंय माझं. आतोबा शांतपणे म्हणतो की 2-3 दिवसांमध्ये नाही बाळा, किमान 15 दिवस तरी लागतील हात बरा व्हायला असं सांगितलंय डॉक्टरांनी. हे सगळं ऐकून खूप सगळेजण शॉक होतात. इंदू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की 15 दिवस. आतोबा म्हणतात की डॉक्टरांनी सांगितलं आहे की पुढचे 15 दिवस भात वांग वगैरे असलं काहीच खायचं नाही आणि हाताला ताण पडेल असं कोणतंच काम करायचं नाही, तेव्हा कुठे 15 दिवसात हात बरा होईल. इंदू हळूच विचारते की म्हणजे लिहिण्यासारखं हलकं काम करता येईल ना. आतोबा गोपाळकडे बघतात आणि हळूच म्हणतात की नाही. हे ऐकून सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. आतोबा म्हणतात डॉक्टरांनी सांगितलं आहे 15 दिवस फक्त आराम करायचा आहे, काहीच काम नाही करायचं त्या हाताने. सर्वच फंटा गँग खूप अपसेट होते. इंदू रडायला लागते आणि म्हणते की अहो पण माझी परीक्षा. आतोबा म्हणतात इंदू बाळा बहुतेक तुला यावेळेस परीक्षेला बसता नाही येणार ग. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. इंदू हाताकडे बघून खूप रडायला लागते. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई आमदार झाल्याची स्वप्न पाहत झोपलेल्या असतात आणि त्या झोपेत बोलत असतात की हो सगळ्यांची कामं करणार, या सगळे लाईनमध्ये या, सगळ्यांच्या फाईलवरती सही करणार, इथे फाईल ठेवा, खड्डे बुजवणार. तेव्हा तिथे सुशीला त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि मोठ्या बाईंना असं झोपेत बडबड करताना पाहून मोठ्या बाईंना आवाज देत म्हणते की मोठ्या बाई बरं वाटत नाही आहे का. मोठ्या बाई घाबरून झोपेतून कोण आहे म्हणून जोरात सुशीलाचा हात पकडतात. सुशीलासुद्धा घाबरून मोठ्या बाई अहो मी आहे, तुमच्यासाठी चहा घेऊन आले होते असं सांगते. आता मोठ्या बाई सुशीलावर रागवत म्हणतात की मेले स्वप्नातसुद्धा सुखी होऊ देऊ नकोस मला, चांगली कामं चालली होती आमची, काम ना धाम. सुशीला म्हणते ओ मोठ्या बाई असं का बोलता हो, मी काही काम करत का नाही. आणि मोठ्या बाई म्हणतात की नाहीच करत, पण आता माझ्याकडे काय काम आहे तुझं. सुशीला हसत म्हणते की चहा आणला होता तुमच्यासाठी आणि हसत खाली बसते आणि म्हणते की मोठ्या बाई तुमच्यापासून काहीच लपत नाही हो, माझं नाही काम होतं तुमच्याकडे. उद्या कार्तिकी एकादशी आहे ना, आपल्या तारा अक्का त्यांनी मदतीसाठी बोलवलं आहे. आता विठुरायाच्या नैवेद्याचा मान त्यांच्याकडे आहे ना. मोठ्याबाई म्हणतात की मंदिर दिग्रजकरांचं आणि मान त्यांचा असं कसं. आता तू मला सांग दिग्रजकरांच्या नैवेद्याची सर तारा अक्काच्या नैवेद्याला येईल का. सुशीला म्हणते अजिबात नाही. मोठ्याबाई म्हणतात की नाही थांब, आता मी ही प्रथाच बंद करते. सुशीला विचारते मग मोठ्याबाई उद्या जाऊ ना. मोठ्याबाई रागाने म्हणतात की पालत्या घड्यावर पाणी आणि विचारतात आता काय बोलले मी, आमच्या घरचं खा आणि त्यांच्या घरी चाकरीला जा. आणि रागाने म्हणतात की निघ इथून. मग सुशीला तिथून निघून जाते. मोठ्याबाई रागाने स्वतःशीच म्हणतात की एक जात सगळे अक्कलकोटे, मी पण ना आता बघतेच आमचा मान दुसरीकडे कसा जातो, आता दाखवते एकेकांना की मोठी बाई काय चीज आहे ते. नंतर आपण पाहतो की इंदू खूपच नाराज असते आणि ती मंदिरात एकटीच हाताकडे बघत बसलेली असते. तेव्हा तिथे गोपाळ येतो आणि शांतपणे इंदूकडे बघायला लागतो. इंदू त्याच्याकडे बघून म्हणते की तुला मला चिडवायचं आहे ना, कुजक्यासारखं बोलायचं असेल, इंदू गाढव आहे, अभ्यास सोडून फटाके उडवत कशाला बसली, हेच ओरडायचं आहे ना तुला. गोपाळ रागाने म्हणतो की हो मग ओरडलंच पाहिजे तुझ्यावर, तू मला फसवून नारायणी ताईला फसवून गेली होतीस ना फटाके उडवायला. होय ग मी मेन आहे असं ओरडून चालत नाही, मेन माणसाची जबाबदारी घ्यायला शिक जरा. तुला फटाके जास्त महत्त्वाचे वाटत होते की परीक्षा. मग इंदू काहीच बोलत नाही. गोपाळ विचारतो होय ग इंदे. काय विचारतोय मी. इंदे आता काय करणार आहेस तू, गेली तुझी परीक्षा, नापास होणार आहेस का तू, बघ आता काय करतेस ते. हे ऐकून इंदू खूप रडायला लागते.
गोपाळ म्हणतो की जी मुलगी जर वर्षी पहिला नंबर सोडायची नाही तीच पोरगी 1 वर्ष घरी बसणार का? कारण तिला फटाके उडवायला आवडतात ना, तिच्यासोबतचे सगळे पुढे जाणार आणि ती एकटीच मागे राहणार. कसं वाटतं ते ऐकायला? इंदे, अगं लायकी जाणार तुझी सगळ्यांसमोर, नापास होणार तू. आणि तू नापास झाल्यावर तुझ्या गुरूंना म्हणजे बाबांना कळल्यावर काय होईल याचा विचार केला आहेस का तू? इंदू खूपच मोठ्याने रडायला लागते आणि रडत म्हणते की मी असं नको करायला पाहिजे होतं, मी फटाके नव्हते फोडायला पाहिजे होते, अभ्यास करायला पाहिजे होता, चुकलं माझं, आता काही उपयोग नाही, माझी परीक्षा गेली, असं म्हणून इंदू खूपच रडायला लागते. गोपाळ म्हणतो की येडे, एवढं काय झालं रडायला, तसं काही होणार नाही. इंदू डोळे पुसत आश्चर्याने विचारते म्हणजे? गोपाळ हसत म्हणतो की अगं मी महाले मास्तरांसोबत जाऊन हेडमास्तरांसोबत बोललो आहे, त्यांना सांगितलं आहे की तुझा हात भाजला आहे म्हणून ते म्हणाले की तुला लेखनिक देतील. इंदू आश्चर्याने विचारते की लेखनिक म्हणजे ते काय असतं? गोपाळ सांगतो लेखनिक म्हणजे ज्या मुलांचा हात अपघातामध्ये डॅमेज झाला असतो ना, तर त्यांना लिहिता येत नाही, त्यामुळे त्यांचं 1 वर्ष वाया न जावं म्हणून त्यांना लेखनिकाची परमिशन देतात. आता तू सांगणार आणि तुझा लेखनिक लिहिणार, अशी असते ती परीक्षा. इंदू खुश होऊन म्हणते म्हणजे मी नापास नाही होणार, मी परीक्षा देऊ शकणार. आणि परत गोपाळकडे बघत म्हणते की मस्करी नाही ना करत? गोपाळ म्हणतो की मी शिक्षणाच्या बाबतीत कधी मस्करी करतो का? इंदू हसत म्हणते की नाही आणि आनंदाने उड्या मारायला लागते आणि म्हणते की गोपाळ तू खूप भारी आहेस रे, आणि इंदू तुझी खूप खूप आभारी आहे. गोपाळ म्हणतो की आता कसं? आता लेखनिकाची परमिशन मिळणार आहे म्हणजे अभ्यास करायचा नाही असं नाही, आता अजून अभ्यास करायचा, मन लावून अभ्यास करायचा. इंदू खुश होऊन म्हणते की हो करते. गोपाळ म्हणतो की आणि आता जे म्हणालीस ना ते 100 वेळा लिहून काढायचं. हात बरा झाल्यावर इंदू विचारते की काय म्हणाले मी? गोपाळ म्हणतो म्हणालीस ना तू? इंदू टेन्शनमध्ये येऊन विचारते काय म्हणाले मी, काय लिहायचं आहे? गोपाळ म्हणतो की गोपाळ तू खूप भारी आहे आणि इंदू तुझी खूप खूप आभारी आहे, हे 100 वेळा लिहून काढायचं. इंदू थोडीशी विचारात पडते आणि म्हणते की अच्छा ते होय. गोपाळ म्हणतो की हात बरा झाल्यानंतर ते लिहायचं. मग इंदू तिथली बॉटल घेऊन गोपाळची मस्करी करत त्याला मारायला जाते आणि दोघेही हसायला लागतात आणि एकमेकांशी मस्करी करत असतात. इंदू थकून खाली बसते. गोपाळ तिच्याकडे बघून हसत म्हणतो की आत्ता हात मोडला आहे ना, मग शिस्तीत राहायचं. आणि म्हणतो आली मोठी मला मारणारी, आणि ती बॉटल घेऊन इंदूला म्हणतो देऊ का एक? मग इंदू हसायला लागते आणि परत ते दोघे एकमेकांची मस्करी करायला लागतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.